नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा तो फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे. हा शेवटचा प्रश्न आहे. याविषयी आपण असं केलं आहे की नुसते जर का ते टू ट्रायंगल्स आर गिवन, then the ratio of areas of A1 upon A2 is equal to base B1 upon B2 or H1 upon H2 असे येत होता. पण आता जर का ते सिमिलर असतील तर या साईडचं राईट साईडला स्क्वेअर लिहितात. एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन वाचूया आपण. क्वेश्चन असा आहे की साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 8 सेंटीमीटर. Find the side of an equilateral triangle whose area is twice the area of first triangle. आपण नेहमी गिव्हन लिहित असतो आणि मी गिव्हन इथे आधीच लिहिलेलं आहे, लिहून ठेवलंय. बघा इथे काय लिहिलंय, टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. फर्स्ट, सेकंड दिलंय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू ट्वाइस A1. थर्ड दिलंय साइड ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज 8 सेंटीमीटर. find दिलंय द साइड ऑफ सेकंड ट्रायंगल. एवढं. मग आपल्याला जे दिले ते, मग पहिलं काय दिले तर टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. लिहून घेऊया, टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. हे गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत ना, म्हणून द इक्विलॅटरल ट्रायंगल इज ऑलवेज द सिमिलर ट्रायंगल. देयरफॉर टू ट्रायंगल्स आर सिमिलर. देयरफॉर पुन्हा मग एरिया A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square. ह्याला आपण रिझन देणार theorem of areas of सिमिलर ट्रायंगल्स. मग आता यांच्या व्हॅल्यू भरूया. एरिया दिल्यात का, ते एरिया असं दिलंय की A2 इज इक्वल टू A1. मग आपण पहिला A1 तसाच लिहूया. इथे लिहिणार A1 अपॉन A2 इज इक्वल टू ट्वाइस A. 2A1 इज इक्वल टू साइड 1 इज 8 स्क्वेअर अपॉन साइड 2 काढायची आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजे आपण आता इथे स्क्वेअर रूट घ्यायचं, त्याच्यात A1 लिहायचं. थांबा, पहिलं आपण याला हे करूया. काय करूया बघा, मग A1 गेला म्हणजे इथे आलं 1/2 is equal to 8 square upon S square. इकडे हे झालं, एक पुटिंग गिवन व्हॅल्यूज झालं. हे जे आलं याचं आपण काय करूया, टेकिंग स्क्वेअर रूट. मग याचं स्क्वेअर रूट करूया. तर 1/2 याचा स्क्वेअर रूट घेऊ इज इक्वल टू 8 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर चा रूट. इथे म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट. आता साधी गोष्ट आहे बघा, हा स्क्वेअर आणि या स्क्वेअर रूटचं भांडण झालं
8 बाहेर आला. इथे S2 स्क्वेअरचं आणि स्क्वेअर रूटचं भांडण झालं तर काय झालं, S बाहेर आला, S2. मग इज इक्वल टू इकडे बघूया, 1चं स्क्वेअर रूट 1 बाहेर आला सरळ. मला स्क्वेअर रूटचं काय फरक नाही. √2 ला मात्र स्क्वेअर रूटच्या बाहेर येता आलं नाही. म्हणजे या बघा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचं भांडण, तिसऱ्याचा लाभ 8 बाहेर आला. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूटचं भांडण म्हणजे गेट कॅन्सल झाले. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे म्हणजेच मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग इथे येणार बघा, S2 इज इक्वल टू 8√2. मग S2 म्हणजे काय, तर आपल्याला द साइड ऑफ सेकंड ट्रायंगल. Therefore, the side of second triangle is 8√2 सेंटीमीटर दिले का बरं? हो, सेंटीमीटर. हे झालं बाळांनो आपला आन्सर. थोडासा गोंधळ टाकणार, वेगळा प्रश्न, माणूस घाबरतो, पण घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. सोपा प्रश्न आहे. जसं जसं आपण व्हॅल्यू भरत आलोय तसं तसं उदाहरण येत जातं. अशा प्रकारे आपल्याला आता द रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स थेरमवर आधारित 1.4 मधील टेक्स्टबुकचे क्वेश्चन घेतले आणि टेक्स्टबुक बाहेरचे पण क्वेश्चन एक घेतलेला आहे. अशा प्रकारे 1.4 हा संपला. ओके.